बोला लागेल ना जे बोलतो ते बायाचंच हे पाहिजे. आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे साहेब. आमच्या इथं लय बाया कदरून गेल्या. आता सगळे संसार उद्ध्वस्त व्हायले. तर एवढुले लेकरं सोडून बाया चालल्या. आता नवरी काय की घरामध्ये आण खाऊ देईन आता बायाला. हां, लेकरं औषधं पियाले तर फाश्या घ्यायले तर मनाय गेले की बायावर सगळे मग ते पण ठेवायले. तर हां, किती केले चाराने काय की संसाराच्या बाया उठून गेल्या. आता लेकरं बाळ घेऊन सन्या लय उद्ध्वस्त करायले. तर जगू देईन आता बायाला. आमच्या येथून इतक्या एरियामध्ये दारू नसू नाही. जवळपास मी अध्यक्षपद स्वीकारून 1.5 वर्ष झालेलं आहे. त्या पहिल्याच वेळेस ग्रामसभा झाली आमची. ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व गावकऱ्यांना ठराव घेतला की बाबा गावातली दारू बंद करायची. त्यावेळेसच आपण जे दारू विकणार आहेत त्यांना सर्वांना सांगितलं की बाबा दारू बंद करा. आणि तेच ठराव घेऊन मी मराठा पोलीस स्टेशनला वारंवार गेलो. तिथं त्याला ठरावसुद्धा नेऊन दिला आपण ग्रामपंचायतचा की बाबा दारू बंद करा. म्हणजे इथले आज जवळपास आमच्या इथले 25 ते 30 संसार उद्ध्वस्त झालेत. आणि या दारूपासून आज कमीत कमी 10-12 माणसं म्हणजे आमचे तरुण पिढी शिक्षणाच्या इकडं इतरत्र न जाता ते पूर्ण दारूच्या अधीन होऊन ते म्हणजे शिक्षणाचा ओढ सोडून ते दारूचा ओढ लागला त्याला. म्हणजे अशी एवढी सुळसुळाट दारूचा झाला. आज 1.5 वर्षापासून आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला प्रत्येक वेळेस आमच्या हे महिला मंडळ सहकार्य करायचे. यायला घेऊन मी हे महिलांना आम्हाला नांदेड आपलं भोकर पूर्ण हे मराठ्याला तर वारंवार जवळपास 7-8-10 वेळेस अर्ज करून बी काही ना काही हो करूत म्हणले. काल जवळपास 7-8 दिवसाखाली आपल्या इथं चवळी साहेब आले ते मराठ्याचे. त्याला सुद्धा आपण दिलं. आम्ही निवेदन कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, दारूबंदी ऑफिस अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन अशा बाया त्रस्त होऊन प्रत्येक वेळेस दारूवाल्याला वारंवार त्याच्या घरी जाऊन सांगून आमच्या घरी येऊन बोलून सांगून सुद्धा हे दारू विकायचं कोणीच बंद करत नाहीत. त्याच्यामुळं आज सकाळी 6:30च्या सुमारात सर्व महिला माझ्याकडे आल्या आणि चला म्हणल्या दारू आहे म्हणल्या. आणि त्या दारूनं आज जवळपास 4 बॉक्स आणली आपल्यासमोर आणून. आता ते पोलीस स्टेशनची गाडी आली. आता त्याच्यानंतर आपली काय कारवाई होईल ते समोरची जे कोणी काय दोषी आहेत त्याच्यावर योग्य ते कारवाई व्हावं. आमच्या बाया काय की आमच्या लेकराची याच्यानं संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आमच्या लेकराला आम्हाला अति त्रास आहे लेकरायचे. आमचे असे लेकरं की नाही आम्हाला आण खाऊ देणार. नवरे सुद्धा आण खाऊ देणार. आम्हाला घरामध्ये भाकर करायला टाकत नाही. असे इतके दारू पियालेत. ह्या दारूपायी आमच्या संसाराचा उद्ध्वस्तपणा व्हायला. म्हणून आम्ही हे काय की दारू बंद झालीच पाहिजे म्हणालो. आम्ही हे करायचं आम्हाला की दारू बंद झालीच पाहिजे आमचा. बाकी काहीच नाही आम्हाला योग्यच दारूचा की दारू बंद झालीच पाहिजे गावातली की म्हणून आम्ही हे माणसाला मोर्चा करून तुम्ही पुढे व्हा म्हणून म्हणलेल्या. हा असं आहे आम्ही यावर दारूच्या की दारू बंद झालीच पाहिजे म्हणून आम्ही एक असं हे केलेलं आहे. धरली की दारू बंद झाली पाहिजे. बाक्स 4 झाले. घरातले मालिक आलेत, घरातली डाळी आलेत, पिठे सुद्धा नेऊन काय खातील लेकरं बाळ. काय करावं आम्ही सांगा तुम्ही. काय दारू गावात फाशी घ्याले. कोणी यंड्रीन पियालय, कोणी काही पियालय. भांडे सुद्धा ठेवण्यात आहेत. घरातले भांडे इकले ना काय खावं आम्ही. पण सगळं इकले, डबे सुद्धा इकलेत. मग आम्ही काय करावं. पराती सुद्धा इकलं आमचं. आम्ही कशात खावं सांगा म्हणा साहेबा. लोक ते उघड्यावर संसार आले तर सांगा तुम्ही.